नागपुर लोकसभा सीट से कांग्रेस उम्मीदवार विकास ठाकरे ने मंगलवार को अपना नामांकन भरा है। नामांकन से पहले कांग्रेस उम्मीदवार विकास ठाकरे ने कहा कि भाजपा की तानाशाही खत्म करने के लिए वो इस बार लोकसभा चुनाव में उतरे हैं। या लढाईचं चित्र स्पष्ट झालं आहे आणि ही लढाई लोकशाही संपवणाऱ्या पक्षाच्या विरोधातली ही लढाई आहे। आपण पाहत असाल मागच्या 10 वर्षात या भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी या देशातील लोकशाही संपवावी, या देशातील विरोधी पक्षाचे नेते संपवावे आणि आपलं एक हाती राज्य राहावं याकडे वाटचाल केली आहे। या देशाला प्रचंड कर्जाच्या ताप्यात टाकला आहे आणि दुसरीकडे यांचे खासदार 400 पार करके संविधान बदलण्याची गोष्टी करत आहे। तर ही लढाई या शहरातील सामान्य जनता, या शहरातील कार्यकर्ता ही मोदी सरकार विरोधात लढत आहे आणि लोकशाहीचं संरक्षण करण्यासाठी, संविधानाचं संरक्षण करण्यासाठी, सर्वसामान्य जनतेचा हक्क मिळवण्यासाठी ही लढाई इथे आहे।